अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वादामध्ये आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे। नवनीत राणा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना बाहेरचं म्हटलं होतं। हा राणा दाम्पत्याचा कौटुंबिक विषय नव्हता, हा राजकीय विषय होता आणि अजून निवडणूक आणि मतदान व्हायचंय। तिखट भाषेत आणि गर्मीने बोलत असाल तर हा अंदाज भाजपनं घ्यायला हवा, असा सल्ला बच्चू कडू यांनी स्थानिक भाजप नेत्यांना दिलाय। मी रवी राणाची बायको म्हणून आपल्याला सांगते की मी ज्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये आज कार्यकर्ता म्हणून आहे, माझे नेते अमित शहाजी, मोदीजी आणि देवेंद्रजी आहे। मी माझा निर्णय स्वतः आपले इच्छाप्रमाणे घेतलेला आहे आणि त्यांची मर्जी अनुसार ते आपलं निर्णय घेतील। तर मला असं वाटते की नवरा बायकोंमध्ये कोणी बाहेरचं ना बोललेलं बरं का। नवनीतजी भाजपामध्ये गेल्यावरही नवनीत राणा त्यांच्या घरावर स्वाभिमानाचा झेंडा कायम ठेवून BJPचा झेंडा कुठं लागल? पुन्हा प्रश्न आहे, संभ्रम निर्माण करणारा आहे। म्हणजे एक बाजू त्यांनी पुन्हा मोकळी ठेवलेली आहे। केंद्रात जर काँग्रेसची सत्ता आली तर पुन्हा रवी राणा, राष्ट्रवादी काँग्रेस एक बाजू पुन्हा ठेवलेली दिसतं। त्यांच्या बोलण्याचा अर्थ फार स्पष्ट आहे आणि त्यांनी एक बाजू पुन्हा सेफ करून ठेवलेली आहे का नवनीतजी भाजपात आहे, मी जाऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये। सत्तेच्या पलटानंतर सत्तेसोबत आम्ही असलो पाहिजे, एकंदरीत हीच व्यवस्था त्यांनी त्यांच्या भाषणातून क्लिअर होते।